बाहेर ना छान असा रिमझिम पाऊस पडतोय आणि घरामध्ये हलकी हलकी थंडी हवा आहे. अशा थंडगार हवेमध्ये काहीतरी गरमागरम कुरकुरीत खावंसं वाटतं. तर अशा वेळेला ना तुम्ही 1 कप चहा आणि त्याच्यासोबत ही गरमागरम कुरकुरीत मिरची वडे नक्कीच बनवून खाऊन बघा. तुम्हाला नक्की आवडणार आहे. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या सोप्या आणि घरगुती रेसिपीला. सगळ्यात आधी ना आपल्याला मिरचीचं वाटण तयार करायचं आहे एक सिंपल. त्या सगळ्यात आधी बघा इथे मी खलबत्ता घेतलाय. त्याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या तोडून ॲड करायच्या आहेत. त्यानंतर अर्धा चमचा इतकं धने ॲड करायचं आहे. अर्धा चमचा इतकं जिरं ॲड करायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. खूप जास्त बारीक नाही. थोडंसं असं मोठं जाडसर वाटून घेतलेलं आहे. तर इथे आपलं मिरचीचं पेस्ट वाटून तयार आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि लगेच ना आपल्याला बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची, स्टफिंग तयार करायची आहे बटाट्याची. त्याच्यासाठी ना गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा इतकं तेल ॲड करायचं. खूप जास्त पण तेल ॲड करायचं नाही. थोडंसं तेल ॲड करायचं, 1.5 चमचा इतकं. त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण वाटून ठेवलेलं धने, जिरं आणि मिरचीचं पेस्ट केलंय ना, ते सुद्धा ॲड करायचं. फक्त 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं. खूप जास्त वेळ भाजायचं नाही. त्यानंतर बघा इथे मी पाव चमचा इतकं मिरची पावडर, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि हे सगळं आपल्याला परत 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे. आता मसाला छान भाजलेला आहे. आता या मसाल्यामध्ये ना आपल्याला 4 मोठ्या साईजचे किंवा मीडियम साईजचे बटाटे उकडून ठेवले आहेत. ते हाताने रफली मॅश करून ॲड करायचं. बघा अशा पद्धतीने एकदम रफली मॅश करायचं आहे. खूप जास्त ग्रेटरनी ग्रेट करायची अजिबात गरज नाहीये. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ग्रेटरनी ग्रेट करून सुद्धा घेऊ शकता. पण मी हाताने मॅश करून घेतलंय. त्यानंतर अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचंय आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची. एक 2-3 मिनिटासाठी आपल्याला हे सगळं छान परतून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर अशी स्टफिंग बनवून तयार झालेली आहे बटाट्याची. आता ना हे पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायची आहे. गॅस बंद करून घेतलाय आणि आता आपली बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. आता लगेच बघा ढोबळी मिरची घेतलेली आहे इथे मी. मोठी मिरची जी मिळते की नाही लांब, ती मिरची घेतलेली आहे. ही मिरची ना जास्त तिखट नसते. तर सगळ्यात आधी मिरची छान धुवून घ्यायची. त्यानंतर कपड्याने तिला पुसून कोरडं करून घ्यायचे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने सेंटरमधून कट लावायचा आहे आणि व्यवस्थित असं कट लावून त्याला बघा त्याच्यात जर जास्तीचे दाणे असतील, त्याच्यात जे बिया असतात ना, ते खूप जास्त असेल ना, ते काढून घ्यायचे. बिया जर खूप कमी असेल, 1-2 असेल ना, तर काढू नका. याच्यात खूप कमी बिया आहेत. त्यासाठी मी इथे काढणार नाहीये. पण बिया खूप जास्त असेल तर काढून घ्या. तशीही ही मिरची जास्त तिखट नसते त्यामुळे नाही काढलं तरी चालेल. तर मिरचीला छान इथे मी कट लावून घेतलेले आहे आणि सगळ्याच मिरच्यांना अशाच पद्धतीने सेंटरमधून कट लावायचं आहे. मागच्या साईडने फक्त एकाच बाजूने बघा अशी कट लावून घ्यायची आहे आणि इथे मी सगळ्या मिरच्यांना कट लावून घेतलेले आहे बघा एकसारखे. आणि आता आपल्याला लगेच ना याच्यामध्ये जी आपण स्टफिंग भरून घेतलेली आहे ती भरून घ्यायची आहे. त्याच्यासाठी ना सगळ्यात आधी बघा हातात एक मिरची घ्यायची आणि त्यानंतर थोडी-थोडी जी आपण बटाट्याची स्टफिंग तयार करून ठेवलेली आहे भाजी ती भरून घ्यायची आहे. एकतर चमचने भरून घ्या किंवा चमचने भरता येत नसेल ना, तुम्ही सिंपली हाताने सुद्धा भरून घेऊ शकता. व्यवस्थित सगळ्या बाजूने आपल्याला ही स्टफिंग भरून घ्यायची आहे इव्हनमध्ये. तर इथे बघा मी चम्मचनेच भरून घेणार आहे. थोडंसं बोटाने असं प्रेस करायचं आणि व्यवस्थित मध्ये भरून घ्यायचं बघा असं. तर अशाच पद्धतीने ना आपल्याला सगळ्या मिरच्या इथे भरून घ्या. एकदम सिंपल आहे, पण चवीला ना अप्रतिम आहे. जर तुम्ही या पावसाळ्यामध्ये ही बटाटा भजी जर कधी खाल्ली नसेल, तर एकदा करून नक्कीच खाऊन बघा. तुम्हाला मी अजून एक मिरची भरून दाखवते. सगळ्यात एकदम सिंपल आहे. सगळ्यात आधी ना बोटाने बघा अशी मिरची पकडून ठेवायची. त्यानंतर त्याच्यामध्ये जी आपण स्टफिंग तयार केली आहे, ती व्यवस्थित ना जर चम्मचने भरता येत नसेल, तर बघा इथे मी हातानेच भरून घेणार आहे. छान असं बोटाने प्रेस करून आपल्याला ही स्टफिंगमध्ये भरून घ्यायची आहे. आणि असेच एक-एक करून बघा इथे मी सगळी मिरची भरून घेतलेली आहे आणि आता ही मिरची भरून झाल्यानंतर लगेच आपल्याला तळायला सुद्धा घ्यायची. त्याआधी आपण बेसनचा घोळ तयार करून घेऊ, बॅटर तयार करून घेऊया आणि तुम्ही बाहेर बघू शकता किती सुंदर पाऊस पडतोय. तर त्यासाठी बघा इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1.5 कप इतकं बेसन ॲड करायचं किंवा वाटीने मोजून घेतलं तर 1.5 वाटी इतकं बेसन घ्यायचं आहे. बेसन थोडंसं जास्त घ्यायचं कारण आपल्याला हा बॅटर थोडंसं घट्ट करावा लागतो. त्याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा इतकं ओवा हाताने क्रश करून ॲड करायचं आहे. त्यानंतर पाव चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे. पाव चमचा इतकी हळद ॲड करायची आहे. पाव चमचा इतकी मिरची पावडर ॲड करायची आहे आणि त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. त्यानंतर ना याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि एक ठीक असा बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे. बॅटर मिक्स करत असताना किंवा याच्यामध्ये पाणी ॲड करत असताना थोडं-थोडं करूनच पाणी ॲड करायचं. एका वेळेला भरपूर पाणी ॲड करायचं नाही, कारण आपल्याला हा बॅटर थोडंसं घट्ट करावा लागतो.
आणि जर बॅटरमध्ये जास्तच पाणी झालं तर व्यवस्थित बॅटर तयार होणार नाही, जास्त पातळ होईल आणि ज्यावेळेस आपण मिरची भजी तळायला घेऊ ना त्यावेळेस व्यवस्थित कोट होणार नाही मिरचीवर. त्यासाठी बघा थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि छान असं थिक बॅटर तयार करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी किती घट्ट बॅटर आहे. असंच बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. आता ना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं एक चिमूटभर ना बेकिंग सोडा ॲड करायचा आहे, खाण्याचा सोडा. आणि परत एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त वेळ नाही, फक्त 1 मिनिटासाठी छान एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आणि लगेच आता आपल्याला मिरची वडे करायला घ्यायचं आहे. तर बॅटर तयार आहे. मिरचीची स्टफिंगसुद्धा भरून मी तयार करून ठेवलेली आहे. आता आपण तळायला घेऊया. तर गॅसवर मी तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. सगळ्यात आधी बघा अशी मिरची घ्यायची हातामध्ये आणि बघा एका साईडने डीप करून वर उचलायचं आहे. त्यानंतर गरम गरम तेलामध्ये तळण्यासाठी टाकून घ्यायचं आहे. तेल आधी छान कडकडीत गरम करायचं. बघा इथे मी मिरची टाकली आहे, पण थोडंसं बबल्स कमी आलेत. खूप थंड तेल वाटलंय मला, म्हणून मी परत 5 मिनिटासाठी थांबली आहे. तेल छान गरम झालंय. आता आपण मिरची वडे तळायला टाकूया. आधी तेल छान गरम झालं की नाही एक मिरची टाकून बघायची आणि त्याच्यानंतर बाकीच्या मिरच्या टाकायची. तर बघा टाकत असताना गॅस हाय फ्लेमवर ठेवायचं आणि त्यानंतर मिरची आपल्याला तळायला टाकायची. मिरची वडे अशा पद्धतीने एक एक करून टाकायचं. खूप घाई करायची नाही. हलक्या हाताने एक एक सोडायचं आपल्याला डीप करून आणि एक हलकीशी लेयर आली ना त्याच्यावरून म्हणजे कोटिंग येते ना, म्हणजे शिजली जाते थोडीशी. त्यानंतर गॅसनं आपल्याला मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवर छान असे क्रिस्पी कुरकुरीत वडे होईपर्यंत तळून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि याची चव ना अप्रतिम आहे. खरंच तुम्ही एकदा नक्कीच हे वडे घरामध्ये बनवून खाऊन बघा. तर इथे आपली पहिली बॅच बनवून तयार झालेली आहे. अजून मी तुम्हाला एक बॅच तळून दाखवणार आहे. तर बघा ही पहिली बॅच आपली तळून तयार आहे. ती आपण काढून घेऊया आधी. आणि इथे मी अशाच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा तळायला टाकली होती. ती सुद्धा तळून इथे तयार झालेली आहे. थोडंसं ना जास्त गोल्डन कलर येऊ द्यायचं मिरची वड्याला आणि त्याच्यानंतर काढायचं आणि मीडियम गॅसवरच तळून घ्यायचं बघा. आणि शेवटी ज्यावेळेला आपण काढायची असते ना मिरची आता बाहेर, तर 1-2 मिनिटासाठी गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला ही मिरची काढायची आहे बाहेर. आणि इथे आपली दुसरी बॅच सुद्धा बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये कोणती रेसिपी एन्जॉय केली ते सुद्धा सांगायला विसरू नका. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या वेळी, तोपर्यंत बाय.